महापुरामुळे पृथ्वीला धोका, भारतीय संरक्षण खात्यावर ताण, शेतीचे नुकसान, भेंडवळच्या अंदाजात बरंच काही. गाव वजा बुलढाणा जिल्ह्यातील 370 वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीचे भाकीत एप्रिल 20 रोजी पहाटे जाहीर करण्यात आले. चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी हे जाहीर केले आहे. घट मांडणीच्या भाकितानुसार यावर्षी पिकांची भरपूर प्रमाणात नासाडी दर्शवण्यात आली असून देशात रोगराईचे प्रमाणसुद्धा अधिक दाखवण्यात आले आहे. याचबरोबर मान्सूनमध्ये पहिल्या महिन्यामध्ये सर्वसाधारण असणार असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती दर्शवण्यात आली आहे. याचबरोबर पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होणार असून या नुकसानीमुळे देशाला आर्थिक फटकासुद्धा बसणार असून देशाची अर्थव्यवस्थासुद्धा कमकुवत राहणार असल्याचे भाकीत या ठिकाणी सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी व्यक्त केले आहे. देशाचा राजा कायम राहणार असून संरक्षण खात्यावर मात्र ताण निर्माण होणार आहे. याचबरोबर देशातील अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, महापूर परिस्थितीमुळे पृथ्वीला धोका निर्माण होणार असून नासाडीसुद्धा होणार आहे. 370 वर्षापासून परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेश येथून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी, कृषी क्षेत्रातील विविध कंपन्या आणि व्यावसायिक या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होते. आज जे भेंडवळ येथील जे मांडणीचं भाकीत आहे, दरवर्षी हे सालाबादप्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षी सुद्धा ही मांडणी झाली. अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे त्याचं निरीक्षण होते. तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचा जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे, भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे, तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते. काही ठिकाणी त्या चांगले पीक येऊ शकते पण अवकाळी पाऊस दाखवते, त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडी सुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील, पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील, पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे, हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भादली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची, पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावरं, गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिकाकडे तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे, हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे मोगम आहे, तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल, पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल, सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बरेचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यात सुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही काही ठिकाणी होईल. त्यामुळे बरेचसं नुकसान सुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे, पुरी नसणे हा याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे. तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे, राजा कायम आहे पण तणावात राहील. राजा म्हणजे आपली जे करडी आहे, करडी संरक्षण खातं आहे, हे बाहेरच्या दिशेला गेलेलं आहे. त्यामुळे
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच, पण आपल्याला सुद्धा त्याचे सावट भोगावे लागतील. ताण त्याचा आपल्याला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते, तर करंजी नाही आहे, फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते जे आहेत त्याच्यावर त्यांचं असं मत आहे की कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाही आला. वैज्ञानिक आधार जरी नसला तरी शास्त्रीय कारण आहेच त्याला. शास्त्रानं, आमच्या शास्त्रानं, हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे त्याला कारण आहे. त्यांच्या दृष्टीनं जरी नसेल, कारण हे पाश्चात्य लोकांनी हे जे केलं आहे, या संस्कृतीवर फार मोठा घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचे हे आहेत दलालात, मी म्हणतो. हे काही लोक धर्माच्या विरुद्धात बोलत असतील, ते त्यांचे दलालात, स्पष्ट भाषेत मी बोलतो.